पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. संत तोमा मरण पावलेल्या दिवस तारीख कोणाला माहिती आहे? 3 जुलै. सांगतो पाचशे लोकांना माहिती आहे. हालेलुया. 3 जुलै. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 जुलै हे संत तोमा यांचा आठवणीचा दिवस म्हणून मानले जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी केरळचे लोक संत तोमा यांच्या नावाने दुःखराणा असे शब्द वापरतात. दुःखराणा म्हणजे आठवणीचे दिवस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. याच्या दिवसाला आणखीन एक नाव आहे, दुसरा दुःखराणा. हालेलुया. आठवणीचा आणखीन एक दिवस. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, येशूच्या 12 शिष्यांपैकी सर्वात जास्त धाडसी हा तोमा होता. प्रेज द लॉर्ड. पेत्रा बाकी सगळे लोक मित्री होते. कुठेतरी दगडमारांचं वातावरण असेल तर लगेच शिष्य लोक बोलायचा, दिशा बदलूया. हालेलुया. आजचा दिवस आपण आपसेंट भरूया. हालेलुया. आज नको जायला. हालेलुया. तर थोमा धाडसी असायचा. थोमाचा शब्द आहे चला आपण पण जाऊन मरूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो मेला आणि आपण जीवन जगून काय उपयोग आहे? तो जात असेल तर आपण पण बरोबर जायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या धाडसीपणा आपण सर्व ठिकाणी सर्व परिस्थितीमध्ये आपण पाहतो. हालेलुया. म्हणूनच जेव्हा बाकी सर्व शिष्य लोक दार बंद बसले होते, दार बंद बसले, ते लोक प्रार्थना करायला नाही बसले. हालेलुया. दार बंद करून बसले कारण दगड येणार का म्हणून भीती होती. हालेलुया. धन्यवाद येशू. तरी तोमा घाबरून बसणार नाही. जे समोर येत आहे त्या गोष्टीला तोंड द्यायचा तोमाकडे सामर्थ्य आहे. हालेलुया. धाडसी आहे. जे आहे ते समोर जाऊन पाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, तोमानी सगळे लोक आतमध्ये बसलेले असताना बाहेर पडले. आता सगळ्यांच्याकडे लक्ष देणारा प्रभू येशूने त्या दिवशी तोमा बाहेर होते तेव्हा कसला आतमध्ये आला. अजून 1-2 तास थांबून तोमा येईपर्यंत थांबून आला तरी चालला असता. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रभू येशूच्या हृदयामध्ये प्रत्येक गोष्टीच्या विषयी अनेक प्रकारचा विचार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, तोमा वाघरून आल्यावर शिष्य लोकांनी एकत्र येऊन त्याला बोलले, अरे गुरु येऊन गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोमाने सांगितलं, माझ्याकडे लबाडगिरी चालणार नाही. हालेलुया. मला माहिती आहे गुरु येणारच नाही असेल. गुरु जर आला असेल तर हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी नसताना गुरु येणारच नाही. येण्याचा प्रश्न पण नाही. कारण गुरुला माहिती आहे मी कोण आहे म्हणून. गुरुचा आणि माझा हृदयाचा संबंध आहे आणि हे सगळं दुनियाला माहिती आहे. म्हणूनच तोमाचं नाव दिदुम म्हणून ठेवलेलं आहे. हालेलुया. दिदुम या शब्दाचा अर्थ आहे
जुळवा. हालेलुया. दिदुम या शब्दाचा असा अर्थ आहे की येशूच्या आणि तोमाच्या हृदय एकच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भावापेक्षा जवळचे नातं त्याच्यामध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. माझ्या प्रिय बंधू, तोमाने सांगितलं मला नाही पटत, मी नाही विश्वास ठेवला. दोन नाती ठेवली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला त्याचा कुशीतले ते जग पडायचं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. मला माझा बोट त्या जखमामध्ये घालायचं आहे. हालेलुया. वरच्यावर विश्वास नाही, पक्का पाहून मी विश्वास ठेवा. तुम्ही कोणाला तरी बघून मी येशूला पाहिलं म्हणून बोलू नका. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. बरोबर 8वा दिवशी परत येशू प्रकट होता. प्रेज द लॉर्ड. जाणायचं. प्रेज द लॉर्ड. येशूने ख्रिस्ती बांधवांसाठी नवीन शब्द तयार केलेला आहे. 8वा दिवस परत एक 8वा दिवस म्हणजे आठवड्यातील पहिले दिवस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. तोमा त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर आश्चर्यचकित होऊन बसलेला आहे. येशूने त्याला बोलवून घेतले. आले सांगितलं, तो माहिती. हालेलुया. तुझे बोट घेऊन ये. हालेलुया. लाव, काय बघायचं ते बघ. हालेलुया. प्रियानो, त्या दिवशी तो मला एक गोष्टीचा पक्का खात्री झाली. हालेलुया. माझा आणि माझ्या गुरुचं नातं जे आहे ते जगातील नातं होते. भाऊ. प्रभूचा गौरव असो आता आणि सुद्धा सर्वदा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझं नाव अनिल सजन. मी वसई कोलेवडा पॅरिश मधून आलेलो आहे आणि माझी साक्ष मी आपल्या समोर ठेवत आहे. 2023 ला मी लीगवरती कामाला असताना घरी येण्यासाठी 1 हप्ता बाकी असताना मी कामावरती पडलो आणि माझ्या मागचे माकड हात याच्यावरती खूप फटका बसला. माझ्याकडे कामावरती पेन किलर होते आणि घरी येण्यासाठी फक्त 1च हप्ता बाकी होता. म्हणून मी ते पेन किलर घेऊन दिवस काढले. घरी आलो, पण दुखणं काही थांबायचं नाव घेत नव्हतं. दुखणं वाढतच होतं. मी माझ्या मिसेसला सांगितलं. मिसेसने ताबडतोब डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तिकडे एक्सरे काढल्यानंतर समजलं की माकड हाडाला जबरदस्त फटका बसलेला आहे आणि कमीत कमी 6 महिने हे ठीक होण्यासाठी लागणार. आता माझ्याकडे मोठा प्रश्न निर्माण झाला. मला फक्त 28 दिवसाची रजा होती आणि मला परत कामावर जायचं होतं. मला बसता येत नाही तर काही करता येत नाही. दुखणं वाढतच होतं. विशेषने मला सांगितलं, तू कोल्हापूरला शिबिरासाठी जा. मी तर सांगितलं, मी जातो शिबिराला, काही प्रॉब्लेम नाही, पण मी बसणार कसा, हा प्रवास करणार कसा, मला बसता येत नाहीये. जोपर्यंत पेन घेतो तोपर्यंत मला दुखणं थांबतं, पण त्याच्यानंतर परत दुखणं होतं ते मला सहन होत नाही. तू जा, ते बरं होईल. तू जा नुसता शिबिराला. कारण मुलाची शाळा असल्या कारणाने ती माझ्याकडे येऊ शकत नव्हती, म्हणून मला एकटाच प्रवास करायचा होता. तिने जबरदस्ती केली म्हणून मी शिबिरासाठी नाव दिलं आणि बसमध्ये चढलो. आणि त्या बसमध्ये प्रवास करत असताना मला जाणवत होतं का माझं दुखणं चालू आहे म्हणून. अगदी आश्रमच्या गेट पर्यंत माझं दुखणं होतं. जशी बस त्या गेट मध्ये एंट्री केली आणि त्यानंतर जे दुखणं गायब झालं, तर संपूर्ण शिबिर संपेपर्यंत मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, काही वाटलं नाही.
आणि तेव्हापासून माझं जे दुखणं गेलं ते अद्यापपर्यंत मला कुठल्या प्रकारचा त्रास नाही आणि मला काही जाणवत नाही. देवाने माझ्यावरती खूप मोठा उपकार केला. परंतु या सभासाठी फादर बेनी यांनी जे आपल्यासाठी मध्यस्थी करतात रात्रंदिवस आणि त्यांच्या सिस्टर्स ज्या आपल्यासाठी उपवास तपास करून आपल्या आरोग्यासाठी आपल्या संरक्षणासाठी देवाकडे मागणं असतात. मी त्यांचे विशेष असे आभार मानत आहे. थँक्यू. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी ज्यामध्ये कोणाला तरी कांद्याचं हाड डिसलोकेट होत आहे असे त्रास असेल तर, जागेवरून हालत आहे, डिसलोकेट होत आहे असे त्रास असेल तर पवित्र आत्मा त्या त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद करत आहे. विश्वास ठेवा. स्तनाच्या वरच्या भागामध्ये खूप त्रासातून जाणारा त्रास सहन करणाऱ्या एका बहिणीला पवित्र आत्मा आता आशीर्वाद करत आहे. अधूनमधून चक्कर येऊन पडत आहे असे त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. एका किडनीच्या संबंधामध्ये खूप त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये दुखणे असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. एकदम बेचैन पडत आहे. छातीच्या वरच्या भागामध्ये खूप त्रास आहे, एकदम बेचैन होत आहे अशा एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. श्वास घ्यायला खूप त्रास असलेल्या एका व्यक्तीला, जीवनामध्ये कुठे काही करता आलं नाही, मी माझं आयुष्य कुकडच्या घालवलं असे स्वतःबद्दल बोलणारा एका व्यक्तीला प्रभू सांगत आहे, तू माझ्या प्रेमाचा, माझ्या दयेचा शुभ संदेश दुसऱ्यांपर्यंत पोहोचव. कोणतरी एक व्यक्ती मन कठीण करून बसलेला आहे, त्यांच्याकडे जाणारच नाही, कोणाला पाहिजे असेल तर माझ्याकडे येऊ दे अशा विचाराने मन कठीण करून बसलेला आहे. प्रभू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू थोडासा वाकलं तर, तू थोडासा नम्रता बाळगलं तर तुला अनेक लोकांचा आत्मा वाचवता येणार. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.